विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा मी हाच प्रयत्न करते आहे. अंथरूण पाहून पाय पसरायचे हे स्वप्नांच्या बाबतीत कधीच घडता कामा नये. उलट आपण आपलं अंथरूण तेवढं मोठं केलं पाहिजे जेवढं मोठं आपल्याला करणं अपेक्षित आहे. स्वप्न पाहण्यामध्ये अजिबात कंजूशी न करता मोठ्यात मोठी स्वप्न पाहायची आणि ती आता परस्यू करून खरी कशी ठरतील हे आपण बघायला हवं. अर्थात हे सगळं बघत असताना आपण वाळवंटातले उंट आहोत का प्राणी संग्रहालयातले उंट बनलो तरी चालेल, हे आपलं डिसिजन आपण घेणं गरजेचं आहे. एक छोटा मुलगा त्या दिवशी आपल्या आईसोबत प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाहण्यासाठी गेला होता. वेगळे वेगळे प्राणी पाहता पाहता तो उंटाजवळ आला. जेव्हा त्या उंटाला पाहिलं, काही प्रश्न त्याच्या मनामध्ये पडले. ते त्यानं लगेच आईला विचारले. त्यानं विचारलं, आई, हे उंटाच्या पाठीवर एवढं मोठं हंप कशासाठी आहे? आईनं सांगितलं, अरे तो डेझर्ट ॲनिमल आहे, वाळवंटामध्ये पाणी मिळत नाही, त्यामुळे पाणी तो जेव्हा मिळेल तेव्हा पिऊन घेतो, जे नंतर नाही मिळालं तरी सुद्धा त्याला चालू शकतं. बरं, मग मला सांग आई, की ह्याच्या आय लॅशेस एवढ्या लांब लचक का आहेत? मी तुला सांगितलं ना बाळा, की हा वाळवंटातला प्राणी आहे. वाळवंटामध्ये कधी कधी वादळं उठतात, मग रेतीचे बारीक कण त्याच्या डोळ्यात जाऊ शकतात. म्हणून देवानंच त्याची सोय केली आहे, जेणेकरून डोळ्यामध्ये ह्या लांब लचक आयलॅशेसमुळे रेतीचे कण जाणार नाहीत. पुन्हा त्यांना प्रश्न विचारला, आई, ह्या उंटाचे पाय एवढे लांब लचक आणि अशा पद्धतीने चवडे का असतात? आईनं पुन्हा सांगितलं, वाळवंटामधून चालणं खूप अवघड असतं, त्याच्यामुळे त्या वाळवंटातून चालण्यासाठी योग्य पाय देवानं त्याला दिले आहेत, जेणेकरून आपण तर वाळवंटात नीट चालू सुद्धा शकणार नाही, पण हा उंट अतिशय स्पीडीली वाळवंटातून धावू सुद्धा शकतो. या मुलाचा शेवटचा प्रश्न अजून तसाच बाकी होता. हा प्रश्न आपल्याला अंतर्मुख करायला लावणारा आहे. म्हणूनच मी म्हटलं की आपल्याला कोणता उंट व्हायचं हे आपण डिसाईड केलं पाहिजे. या मुलानं पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न आईला विचारला, आई, जर देवानं हे सगळंच त्याला वाळवंटासाठी दिलेलं आहे, तर हा वाळवंटातला उंट इथे प्राणी संग्रहालयात काय करतो आहे? म्हणूनच मी म्हटलं, प्रत्येकाचे काही ॲप्टिट्यूड असतात, प्रत्येकाचा आपापला कल असतो. वाळवंटातला उंट वाळवंटातच पॉवरफुल ठरतो. तो जर इकडे आला तर या रस्त्यांवरून साधं चालणं सुद्धा त्याला फार अवघड होऊन बसतं. म्हणून आपला ॲप्टिट्यूड कोणता आहे, आपल्याला खरंच कशामध्ये आवड आहे, त्या पद्धतीनं आपला स्वतःचा कल ओळखून त्या प्रोफेशनमध्ये जाणं आणि नंतरची ती सगळी प्रोसेस एन्जॉय करणं ही फार महत्त्वाची बाब ठरते. प्रत्येकच वेळेस मी डेस्टिनेशनपेक्षा प्रोसेस एन्जॉय करण्यावरही भर देत असते. डेस्टिनेशनवर पोहोचल्यावर तर आपण सगळेच एन्जॉय करतो, पण ती मधली प्रोसेस जी असते ती सुद्धा आपल्याला एन्जॉय करता आली पाहिजे. वेंडरले डी लिमाचं उदाहरण मला याच्यासाठी फारच आदर्श वाटतं. हा वेंडरले डी लिमा तुम्हालाही माहीत असेल, 2004 अथेन्स ऑलिम्पिक्स होत्या. हा सुद्धा ट्रॅकवर धावत होता. फक्त 6 किलोमीटर अंतर कापायचं राहिलं होतं. ॲज गुड ॲज हा फर्स्टच आलेला आहे इथपर्यंत सगळं झालेलं होतं. पण अचानक काय झालं माहीत नाही, कोणीतरी माथे फिरून त्याच्या ट्रॅकवर घुसला आणि त्यानं ट्रॅकवरून ह्या वेंडरले डे लिमाला खेचून बाहेर काढलं. या माथेफिरूच्या तावडीतून स्वतःची सुटका करवून घेणं, पुन्हा ट्रॅकवर येणं, याच्यामध्ये काही सेकंदांचा अवधी गेला आणि एवढ्या कालावधीमध्ये त्याच्या अतिशय मागे असणारे दोघे जण पुढे निघून गेले आणि हा त्या ऑलिम्पिक्समध्ये 3ऱ्या क्रमांकावर आला, जो पहिल्या क्रमांकावर येण्याची पूर्णतः शक्यता होती. पण म्हटलं असं जातं की त्या अथेन्स ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल कुणाला मिळालं हे कदाचित कुणाच्या लक्षात अजूनही नसेलही, पण सगळ्यांच्याच लक्षात वेंडरले डी लिमाचा चेहरा अजूनही आहे, जो अतिशय 3ऱ्या नंबरवर येऊनही पूर्णतः प्रफुल्लित होता. आणि त्याचं म्हणणं असं होतं, गोल्ड मेडलच्या संदर्भानं विचार करण्याऐवजी मी याच्यामुळे खुश आहे की मी स्पर्धा तर कंप्लीट केली, तिथपर्यंत गेलो तर खरं. स्वतःची काहीही चूक नसताना त्याला 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आणि तरी सुद्धा त्यानं ती प्रोसेस किती सुंदर पद्धतीने एन्जॉय केली, ती पद्धत मला फार आवडते.
आपण तर सगळेजण यशाचाच विचार करणार आहोत, यशाच्याच दिशेने जाणार आहोत, पण तरी सुद्धा थेट डेस्टिनेशनवर आनंद मानण्याच्या ऐवजी ही प्रोसेस किती छान आपल्याला सुखकर करता येईल, प्रत्येक क्षणाचा आनंद कसा आपल्याला उपभोगता येईल आणि एक आनंदाचं काम म्हणून काम कसं करता येईल, या पद्धतीनं जर आपण गेलो तर नक्कीच आपला प्रत्येक दिवस, प्रत्येक सेकंद खूप छान पद्धतीनं असणार आहे, ज्याचा आपल्यालाही अभिमान वाटावा. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना खरंच मला हेही महत्त्वाचं वाटतं सांगणं की आपल्या सेकंदाची व्हॅल्यू किती आहे हे आपण एकदा चेक केलंच पाहिजे. फक्त चेक केलं पाहिजे असं नाही, तर सेकंदाची व्हॅल्यू आपण स्वतः ठरवू शकतो हे पण लक्षात असलंच पाहिजे. सेकंदाची व्हॅल्यू काय असते सांगू? उसेन बोल्ट, आपल्या सर्वांना तोही माहीत आहेच. ह्या उसेन बोल्टनं 3 ऑलिम्पिक्समध्ये पार्टिसिपेट केलं. 3 ऑलिम्पिक्समध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर हा धावला किती? फक्त 115 सेकंद. 2 मिनिटांमध्ये सुद्धा 120 सेकंद असतात, बरोबर ना? हा फक्त 115 सेकंद 3 ऑलिम्पिक्समध्ये मिळून धावला, पण ह्या 115 सेकंदांच्या जोरावर त्यानं संपत्ती किती कमवली? तब्बल $119 मिलियन. म्हणजे उसेन बोल्टच्या एका सेकंदाची किंमत $1 मिलियन पेक्षाही जास्त आहे. आता अंतर्मुख होऊन विचार करूया आपण, आपल्या सेकंदाची किंमत किती आहे? पण अर्थात ते आपल्याला आहे, आपल्या हातामध्ये आहे. त्यानं जशी त्याच्या सेकंदाची किंमत वाढवली, आपल्याही सेकंदाची किंमत वाढवणं कम्प्लिटली आपल्याच हातात आहे. करावं काय लागणार आहे? या उसेन बोल्टनं 115 सेकंदांमध्ये $119 मिलियन कमवले. जरूर मेहनत किती केली ती पण बघावी लागेल ना. आणि त्यानं मेहनत केली तब्बल 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ. त्याच्यामुळेच लक्षात ही पण बाब घ्यावी लागेल की जेव्हा आपण तेवढी मेहनत करू, आपल्याही सेकंदाचं मूल्य जबरदस्त वाढलेलं असणार आहे. हे सेकंदाचं मूल्य वाढवणं पूर्णतः आपल्या हातात आहे, कारण फक्त सेकंदच नव्हे तर सेकंदाचा एक छोटासा पार्ट सुद्धा आपल्याला विनर किंवा लूजर बनवू शकतो. ऑलिम्पिकचाच विषय काढला आहे म्हणून ऑलिम्पिकचंच अजून एक उदाहरण देते. मिल्खा सिंगचं 1960च्या रोम ऑलिम्पिक्समध्ये, आपल्याला तेही माहीत असेल, मिल्खा सिंग जेव्हा त्यांनी स्टार्ट त्यांची जबरदस्त झाली, पण माहीत नाही काय झालं, त्यांना वाटलं कदाचित की सुरुवातीसाठी ही गती जरा जास्त झाली म्हणून त्यांनी गती थोडीशी कमी केली. तेवढ्या त्या काळामध्ये 2 जण पुढे निघून गेले आणि जेव्हा 2 जणांचा तर रिझल्ट डिक्लेअर झाला आणि बघण्यात आलं की आणखी 2 जण 3ऱ्या क्रमांकावर आलेले दिसत आहेत. त्यामध्ये हे मिल्खा सिंग आणि दक्षिण ब्राझीलचे मेल्कम स्पेन्स. जेव्हा बघितलं तसं दिसताना तर दोघंही 3ऱ्या नंबरवर आलेत असं दिसत होतं, पण फोटो फिनिशिंगद्वारे पुन्हा जेव्हा मायन्यूटली बघण्यात आलं की नेमकं 3ऱ्या नंबरवर कोण आहे, तर लक्षात असं आलं की मेल्कम स्पेन्स हा 3ऱ्या नंबरवर होता, जो 45.5 सेकंदांनी आलेला होता आणि मिल्खा सिंग 45.6 सेकंद, 0.1 सेकंदामुळे त्यांचं गोल्ड मेडल आणि सिल्व्हर तर अगोदरच गेलेलं होतं, पण ब्रॉन्झ मेडल जे मिळू शकलं असतं 0.1 सेकंदामुळे ते सुद्धा गेलं. आणि आपल्या सर्वांना माहीत असेलच की 4थ्या क्रमांकावाल्याला काहीही मिळत नाही, भलेही त्यांनी सुरुवातीला कामगिरी कितीही चांगली केलेली असली तरी. म्हणूनच मी म्हणते आहे, एका सेकंदाचं मूल्य तेवढं आहे. 0.1 सेकंदाचं मूल्य आपल्याला विनर किंवा लूजर बनवू शकतं आहे. आपल्या वेळेचं व्यवस्थापन आपल्या हातात आहे. त्यामुळे वेळ ही बाब अतिशय जपून जर वापरली तर जो जास्त चांगल्या पद्धतीनं वेळ वापरेल, वेळेचं मॅनेजमेंट जो खूप चांगल्या पद्धतीनं करेल, तो नक्कीच सक्सेसच्या दिशेने पुढे जाणार आहे. आणि आता शेवटचा मुद्दा. आजही तुम्ही बरंच ऐकणार आहात, उद्याही तुम्ही ऐकणार आहात. इतकंच नाही तर वेळोवेळी तुम्ही ऐकाल, पुस्तकातूनही खूप सारं नॉलेज घ्याल, तरी सुद्धा एक बाब अवश्य लक्षात घ्या, जी त्या उंदराच्या गोष्टीतून मी तुम्हाला सांगणार आहे. हा उंदीर बिचारा फारच वैतागला. काय करणार, थोडेही काही झालं की ती मांजर मागे लागते आणि मांजरापासून वाचण्यासाठी वेगळे वेगळे पर्याय प्रत्येकच वेळी शोधावे लागतात. याचं करायचं काय? शेवटी हा वैतागून गेला त्याच्या गुरुकडे. मला मांजरापासून वाचण्याचे ना काहीतरी असे पक्के उपाय सांगा की प्रत्येक वेळेस मला माझं डोकं लावण्याची गरजच पडू नये.
या गुरुनं काय केलं, त्याला उपाय तर सांगितले नाही, पण एक मोठं जाडजूड पुस्तक त्याच्या हातामध्ये ठेवलं होतं. त्या पुस्तकावर लिहिलेलं होतं, मांजरापासून वाचण्याचे 1000 उपाय. त्यानं लगेच ते पुस्तक हातामध्ये घेतलं, वाचायला सुरुवात केली. लगेच लक्षात आलं की आपण जर पुस्तक इथेच वाचायला सुरुवात केली, मांजर मागून येऊन गट्टम स्वाहा करून जाईल. त्यापेक्षा आपण उंच शेजारच्या डोंगरावर जाऊया आणि तिथे पुस्तक वाचूया. तो डोंगरावर गेला आणि तिथे त्यानं पुस्तक वाचलं. त्या 1000 उपायांचं सगळं मनन चिंतन सगळं केलं आणि आता 1000 उपाय हातामध्ये असल्यामुळे त्याची कॉन्फिडन्स लेवल खूप चांगल्या पद्धतीनं वाढली. त्या डोंगरापासून त्याच्या बिळापर्यंत परतण्याचे वेगळे वेगळे मार्ग होते. त्यातला एक मार्ग दरीतून सुद्धा जात होता, पण ती दरी एकतर अतिशय खोल होती आणि रस्ता इतका नॅरो होता की एका वेळी एकच कोणीतरी प्राणी तिथून जाऊ येऊ शकत असे. त्यामुळे यानं काय ठरवलं, आता कॉन्फिडन्स लेवल फुल वाढलेली, त्यामुळे त्यानं ठरवलं आता मी मांजराला घाबरत नाही, त्याच्यामुळे ह्या दरीतून जायला सुद्धा मला काहीच भीती नाही. म्हणून तो कॉन्फिडंटली त्या दरीमध्ये उतरला, चालू लागला. जवळपास अर्धी दरी त्यानं पार केली आणि दिसलं समोरून मांजर येते आहे. मांजर समोरून येते म्हटल्यानंतर दरी इतकी खोल, उडी मारून टनकन वर जाता येत नाही. मागे जायचं म्हटलं तर दुसऱ्या तिसऱ्या झेपेमध्ये मांजर आपल्याला गिळून टाकेल. आता काय करायचं? ताबडतोब त्यानं ते वाचलेले मनन केलेले 1000 उपाय रिवाईज केले. त्यातला एखादा उपाय लागू पडतोय का? पण दुर्दैवाची गोष्ट, एकही उपाय त्यातला या सिच्युएशनला लागू पडतच नव्हता. आता काय करायचं? पहिल्यांदा त्याला राग आला गुरुचा की एवढं मोठं पुस्तक दिलं, पण ह्या पुस्तकामध्ये या सिच्युएशन मधून वाचण्यासाठी उपायच नाही दिला. काय पुस्तक काय उपयोग या पुस्तकाचा? दुसरा राग पुन्हा त्याला त्या पुस्तकाचा आला की हे पुस्तक एवढं मोठं जड पुस्तक मी वागवतोय खरं, पण काहीच उपयोग नाही, आता तर गेलाच ना माझा जीव. पुस्तकाचा एवढा राग आला की त्यानं पुस्तक सरळ समोर भिरकावून दिलं. त्यानं पुस्तक भिरकावलं, तिकडे मांजर दचकलं ना की हे एवढं छोटासा उंदीर जो इतके महिने इतके वर्ष माझ्यापासून पळण्यासाठी प्रयत्न करत होता, आज याची हिंमत एवढी वाढली आहे की हा माझ्यावर पुस्तक भिरकावतोय. नक्कीच याच्यामध्ये काहीतरी अफाट ताकद आलेली असणार. मांजर दचकून घाबरून ते मागच्या मागे पळून गेलं आणि उंदराला लक्षात आलं मांजरापासून वाचण्याचा हा 1001वा उपाय होता. म्हणूनच मी म्हटलं, तुम्ही अनेक ठिकाणी अनेक बाबी ऐकाल, त्याचा उपयोग करून घ्याल, पुस्तकातून वाचाल, त्याचाही नक्कीच उपयोग करून घ्याल, तरी सुद्धा ही बाब कायमची लक्षात ठेवा की हा 1001वा उपाय नेहमीच तुमच्या हातामध्ये असणार आहे. तो तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. असा फक्त 1001वाच नव्हे तर असे अनेक उपाय तर तुम्हाला सापडोत. त्याला ॲक्सिडेंटली सापडला, असे ॲक्सिडेंटली सापडलेल्या उपायांकडे तर लक्ष ठेवाच, पण असे उपाय जाणीवपूर्वक शोधण्याचाही प्रयत्न करा. या नवनव्या उपायांसाठी, पुढच्या ह्या तुमच्या कॉन्फरन्ससाठी आणि एकंदरीत संपूर्ण लाईफसाठी मी मनापासून शुभेच्छा देते.